प्रचाराच्या निमित्तानं आजच्या ज्याला आवाज कमी यायलाय त्याला माहिती आपलं सायलेन्सर पहिल्यांदाच फुटलेलं आहे. माईक नसताना सुद्धा शेवटच्या माणसापर्यंत आवाज आपला जाऊ शकतो. जरा दम धरा, लगेच आवाज वाढत नाही माझा. आजच्या या विराट शिरसाळ्यातील प्रचार सभेला आपल्या सर्वांच्या लाडक्या माझ्या भगिनी भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय चिटणीस पंकजादाई मुंडे, जरा आप नीचे बैठो ना, पीछे भी लोग हैं. मेरे नौजवान भाइयों, जरा आपका बुड़ नीचे टेकने की कोशिश करो. मी यांना असंच बसा म्हणलं असतं तर लक्षात आलं नसतं. आजच्या या प्रचार सभेला येणार होत्या, उशीर झाला, विमान टेक ऑफ होऊ शकलं नाही. ज्यांनी आपल्याला भ्रमण दूरध्वनीवरून या ठिकाणी आपलं भाषण ऐकवलं, पंकजाताई, ज्यांनी इथं येऊन माझ्या लहान भगिनी आपल्या दबंग माजी खासदार माझ्यासाठी आशीर्वाद मागायला आल्या, प्रीतमताई, माजी आमदार आदरणीय आर.टी. देशमुख सर, माजी आमदार संजय भाऊजी दोंड, व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, हे लुडो खेळायला, हे तिघं जण लुडो खेळायलेत की कुणाचा कुठं बसून काय खेळ करतील काय कळत नाही. दोडतल्ले साहेब आहेत. व्यासपीठावरच्या महायुतीच्या सर्व सन्माननीय नेत्याची हात जोडून क्षमा मागतो. वेळेच्या अभावी मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी इच्छा असूनही नाव घेत नाही, त्याबद्दल क्षमा मागतो. आणि या सिरसाळाच्या विराट सभेला इथं उपस्थित सिरसाळा जिल्हा परिषद गट, नागापूर जिल्हा परिषद गट आणि पिंपरी जिल्हा परिषद गटातील माझ्या इथं उपस्थित माता भगिनी, वडीलधारी मंडळी, मोठ्या उत्साहात असणाऱ्या माझ्या तरुण भावांनो आणि इथं उपस्थित पत्रकार मित्रांनो, ही जी मंडळी उभी आहे, बहुतेक त्यांना लक्षात आलं नाही, त्यांना बुडं नाहीत म्हणून ते खाली बसत नाही. या व्यंकटेश, या विराट सभेला मी बोलायला उभा आहे. अनेक सभा केल्या, कधीही सभा करताना काही अडचण आली नाही, पण आज सिरसाळ्याला येईपर्यंत भाषण करताना आणि माईक समोर उभा राहताना अशी अडचण आली आहे की एखाद्या बँडवाल्याच्या समोर जे पिपाणी वाजवायले त्याच्या समोर जर हीच म्हणजे इमली खाने के बाद उसकी जो परिस्थिति होगी
तशी माझी भाषण करताना परिस्थिती होती, कारण मी भाषण करतोय आणि माझ्या नाकाला लागली धार. त्यामुळं कधी काही चुकून झालं तर थोडं समजून घ्यावं तुम्ही, म्हणून मी सांगायलो, बाकी काय उद्देश नाही. आजची ही विराट सभा हीच दर्शवते की या विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार म्हणून पुन्हा तुम्ही अभूतपूर्व आशीर्वाद देणार आहात आणि ऐतिहासिक विजय करणार आहात. हेच या आजच्या विराट सभेतनं आता हे जे घोषणा देत आहे ह्याचा परिणाम ह्याला कळत नाही, पण जे जे कोण ऐकत असेल अख्ख्या महाराष्ट्रभर देशभर, आणि इच्छा असून नसून सुद्धा या घोषणेतून जर त्यांनी नीट ऐकलं आणि त्यांनीच मला कोल्लं तर काय परिस्थिती होईल हे बघा. आजच्या या शिरसाळ्याच्या अभूतपूर्व सभेत बोलत असताना मी दोन गोष्टी बाबतीत आपल्याला मनापासून आभार मानणार आहे की गेली 5 वर्ष तुम्ही या भागाचा आमदार म्हणून मला आपली सेवा करायची संधी दिली. त्या अगोदरच्या 10 वर्ष पंकजाताईंना तुम्ही या भागाचा आमदार म्हणून सेवा करायची संधी दिली. 10 वर्ष या जिल्ह्याचं खासदार म्हणून प्रीतमताईंना या ठिकाणी सेवा करायची संधी दिली. इथं असंख्य मान्यवर आहेत भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जे लोकप्रतिनिधी म्हणून इथं उपस्थित आहेत, त्यांना सुद्धा आपण आपल्या सर्वांची सेवा करायची संधी दिली. त्याबद्दल मी आपले मनापासून आभार मानतो. ही विधानसभेची निवडणूक फक्त परळी विधानसभा मतदारसंघात चालू नाही आहे. महाराष्ट्राच्या या निवडणुकीत 288 मतदारसंघात, आणि या 288 मतदारसंघात निवडणूक चालू असताना राज्याचे माननीय मुख्यमंत्री सुद्धा एका मतदारसंघात उभे आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री सुद्धा त्यांच्या मतदारसंघात उभे आहेत, माझ्यासारखे अनेक मंत्री सुद्धा आपल्या आपल्या मतदारसंघात उभे आहेत, महाविकास आघाडीचे विरोधातले सुद्धा मान्यवर नेते आपल्या आपल्या मतदारसंघात उभे आहेत. पण या सर्वांच्या महाराष्ट्रात मध्ये 288 पैकी चर्चा जर कुठल्या मतदारसंघाची टीव्हीवर सोशल मीडियावर जर असेल तर ती कुठल्या मतदारसंघाची आहे? इसका मतलब या मातीत असा काहीतरी दम आहे की त्याची चर्चा झाल्याशिवाय माझ्या अगोदर अनेक मान्यवर ज्यांनी भाषण केली, माझ्या बाबतीत अतिशय, ताईंच्या बाबतीत अतिशय कौतुकानं बोलले आणि बोलत बोलत या निवडणुकीत किती मतांना विजय होणार आहे हे पण सांगितलं. गळ्याच्यान सांगतो, जर भीती कुठल्या गोष्टीची वाटती तासल्या आशीर्वादाची. लोकसभेच्या निवडणुकीत 6 महिन्यापूर्वी झालेल्या ताईच्या प्रचाराचा फॉर्म भरताना अनेक मान्यवरांनी सांगितलं, ही काय आता निवडणूक आहे का, समोर काय उमेदवार आहे का, एवढ्या लाखानं ताई विजय होणार वगैरे वगैरे. मी उभा राहिलो आणि मी सांगितलं, निवडणूक ही कधीच सोपी नसते. आणि त्यावेळेसही सांगितलं होतं, निवडणूक सोपी नाही. आज तुम्ही एवढी विराट गर्दी केली, याचा अर्थ या क्षणाला सुद्धा मी निवडणूक सोपी समजत.
शेवटी लोकशाहीमध्ये ही लढाई आहे. राजेशाहीमध्ये त्या काळात वेगळ्या लढाया व्हायच्या, ते युद्ध असायचं. लोकशाहीमध्ये सुद्धा एकमेकाचे विचार, एकमेकाचा लोकशाहीतला पक्ष, त्याचं चिन्ह आणि मायबाप जनतेचं मतदान मिळवणं ही सुद्धा एक लोकशाहीतली लढाई आहे. आणि मी माझं स्वतःच सांगतो, यापैकी अनेक जणांना इथं माहित असेल की मी जर गावातल्या ग्रामपंचायतीच्या सदस्याच्या निवडणूक जर आपल्या सहकार्याची सोपी घेत नसेल तर मी कधीच कुठली निवडणूक सोपी घेत नाही. विधानसभेची माझी तर कधीच. याचा अर्थ जरी आपल्याला सगळ्या गोष्टी वाटत असल्या तर माझ्या दृष्टीने ही निवडणूक निवडून येणं, आमदार होणं याच्या पलीकडं ज्यांनी लोकसभेच्या निवडणुकीपासून तर या निवडणुकीपर्यंत विकासावर न मागता फक्त जात पात आणि धर्माचं राजकारण केलं, त्यांना अतिशय चोख उत्तर द्यायचंय. त्याच्यासाठी ही निवडणूक माझ्या दृष्टीनं फार महत्वाची आहे. इथं आलेला प्रत्येक जाती धर्मातला माणूस, माझा आपल्याला प्रश्न ना, मला स्वर्गीय मुंडे साहेबांनी, स्वर्गीय अण्णांनी, ना मला ना ताईला कधी जात पात धर्म त्याच्या आधारावर राजकारण करायची शिकवण घातली नाही. मी आपल्याला विचारतो, कधी आम्ही जातीपातीचं धर्माचं राजकारण केलं? पण लोकसभेपासून आतापर्यंत जे चाललंय ते काय बरोबर नाही. आता या विधानसभेच्या निवडणुकीचं उदाहरण सांगतो. हे काय कुणी निर्माण केलेलं नाही आहे. हे जातीपातीचं धर्माचं राजकारण हे निसर्ग निर्मित नाही आहे. हे राजकारण जाणीवपूर्वक या जिल्ह्यात काही जणांना तेवत ठेवायचं आहे, त्याच्याशिवाय त्यांच्या राजकीय चुली चालूच राहणार नाही. आणि या विधानसभेच्या निवडणुकीत बघा, स्वाभाविक आहे की ज्या वेळेस महायुती झाली, ए मेरे बच्चो, ए बेटा, तेरे साथ तो कितने फोटो, काय को बड़बड़ कर रहा है? कितने फोटो है तेरे साथ मेरे? है ना? 5 है. तू शांत रहे ना बेटा. आता या विधानसभेच्या निवडणुकीत मी महायुतीचा, तू गपरे, याला गपशील मी बघा, मला काय सांगावं, असल्याने लय बेजार झालेलो आयुष्यात. तुम्हाला खरं सांगतो, त्याला गप बसविला होता, उठला नव्हता एकदा असं केल्यावर, पण सोबती मिळाला. आता तिकडून सोबती मिळाला, हे कमी कसं दाखवेल? ते उभा राहून हात वर करून आरडायला लागले. हे म्हणला मी बसून उठून आरडतो. तुमचा उत्साह समजू शकतो, तुमचं प्रेम समजू शकतो, मला आदर आहे त्या बाबतीत. पण समजून घ्या, महायुती म्हणून निवडणूक लढणार भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राज्यात ठरलं. महायुतीचा उमेदवार म्हणून, इथला विद्यमान आमदार म्हणून, मी या भागाचा उमेदवार म्हणून सहज चर्चा चालू झाली. त्यावेळेस हा मतदारसंघ जाणार कुणाकडं? तुतारीकडं. मग तुतारीकडं एवढे उमेदवार, म्हणजे बघा, ही तुतारी कुणाकुणाला नादाला लावती एकाच वेळेला. म्हणजे एवढे उमेदवार माझ्या विरोधात भरायला. हळूहळू एवढे वाढत गेले की 12 जण झाले, पुन्हा 13 जण झाले, आणि 13 जणाला प्रत्येक जण आलं तिकीट पाहिजे, दिलं, कामाला लागलं. तिकीट पाहिजे, दिलं, कामाला. 12 जण येड्यागत कामाला लागले. पर काही जण असे आई, लेक, जावाई आणि पुन्हा सगळे राहिलेले. म्हणजे या पक्षाचं जे तुतारी आहे ना, मी हे जे सांगतोय तुम्ही डोक्यात ठेवा. मतदान काय करायचं काय नाही नंतर ठरवा.
निष्ठावंत काही जण होते तुतारीचे, निष्ठावंत ते कामाला लागले, एवढे कामाला लागले, संवाद करीत करीत बेजार झाले. पण त्यांच्यापैकी कुणाला उमेदवारी दिली का? का दिली नसल? प्रश्न क्रमांक 1. आता दिलं कुणाला? जो ह्यांच्या पक्षातही नाही, तोय पंजाकडं घेतला, तुतारीकडं, आणि उमेदवारी झाला. याचा अर्थ काय? पुन्हा या बीड जिल्ह्यामध्ये, पुन्हा या मतदारसंघामध्ये आपण मात्र जाती पाती धर्मात निवडणूक झाली तरी एकमेकाच्या विरोधात लढत राहावं. याच्या पलीकडे दुसरा काय उद्देश असू शकतो मला सांगा? कारण गावाकडला माणूस जेवढा शहाणा असतो, तुम्हाला वाटतं आम्ही पुढारी इथं बसलेली फार शहाणेत, तुम्हाला वाटतं दिल्लीत बसलेले शहाणेत. गळ्याच्या आन सांगतो, तुमच्या एवढं हुशार कुणीच नसतं. एक उदाहरण सांगतो किती हुशार असते गावाकडचा माणूस मतदार. एक गाव आहे आपल्याच मतदारसंघात, नाव म्हणलं तर नाव पण सांगतो. ग्रामपंचायत निवडणुका झाल्या, 9 पंचाची ग्रामपंचायत आणि 1 सरपंच. गावाने 4 पॅनल उभे केले. गाव म्हणलं बर 4 करताय काय? 4 पॅनल उभे केले. गावातले मतदार एवढे हुशार, एका पॅनलचे 3, एका पॅनलचे 3, एका पॅनलचे 3 आणि 4थ्या पॅनलचा सरपंच. घ्या, एवढं हुशार कोण असू शकतं का? गावाचं नाव आहे लिमगाव, अंबाजोगाई तालुक्यात. आपल्याकडे सुद्धा सेवा सोसायटीची निवडणूक जर झाली आणि त्याच्या 3-3, 4 पॅनल जर उभे राहिले तर एका पॅनलचे किती उमेदवार? 13. 4 पॅनल उभे राहिले, उमेदवार किती? 52 चिन्ह. ते बी माहितीचे नसते, काही पण असते. तरी गावाकडे शेतात राबणारा माणूस ह्याचे 3 धरून, त्याचे 5 धरून खेळ होतोय का नाही? तुम्हाला जी माहिती ते कुणाला माहित असू शकतं का? सांगायचा उद्देश एवढाच आहे की इथं सुद्धा ज्या पद्धतीने उमेदवारी देण्यापासून जे काय चाललंय समजून घ्यान का नाही. आणि माझ्या दृष्टीनं आज ही निवडणूक युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी रक्ताचा अभिषेक घालून रायलेश्वरावर स्वराज्य निर्माण करण्याची शपथ घेतली. स्वराज्य निर्माण करायला निघाले. 18 पगड जाती धर्मातले सर्व लोक सोबत घेतले. स्वराज्य उभं केलं. स्वराज्य उभं झाल्यावर त्या स्वराज्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी छत्रपती नाव दिलं नाही, शिवाजी दिलं नाही, भोसले दिलं नाही, रयतेचं राज्य दिलं. आज 18 ते 25 वर्षाच्या वयातल्या आमच्या तरुण भावांना कदाचित रयते म्हणजे काय त्यावेळेस काय म्हणत असतील? अरे त्यावेळेस रयता म्हणजे आत्ताची जनता, जनतेचे राज्य. आणि त्या रयतेच्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक गावाला गावकूस, गावगाडा घालून दिला. 18 पगड जाती धर्मातली लोक प्रत्येक गावात त्या आदर्शप्रमाणे गुणा गोविंदानी आनंदानी प्रत्येकाच्या सुखात दुःखात आनंदात आपण राहतो का नाही? मधल्या काळात ही इमानदारीने सांगा गावागावात परिस्थिती राहिली का? मग ही परिस्थिती पुन्हा निर्माण करायची असेल तर ज्याने कुणी अशा जाती पातीचं आणि धर्माचं राजकारण इथं निर्माण केलं त्याला आता मूठ माती देण्याची वेळ आली. त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची. त्याच्यासाठी ही निवडणूक महत्वाची. मी निवडून येण्यासाठी ना, मी आज या ठिकाणी आपल्याला बोलतोय. 5 वर्ष तुम्ही मला संधी दिली. 5 वर्षात आज तुमच्या डोळ्यात डोळा घालून तुमच्याशी चर्चा करत असताना आणि पुन्हा 5 वर्षानंतर मतरूपी तुम्हाला आशीर्वाद मागत असताना एवढा तर आत्मविश्वास आहे की 5 वर्षापूर्वी जे जे काही शब्द दिले हे 5 वर्षात मी पूर्ण करून दाखवले. म्हणूनच आज तुमच्या डोळ्यात डोळा घालून मी तुम्हाला मतरूपी आशीर्वाद मागू शकतो. अनेक जण म्हणले काय झालं, काय विकास केला, मतदारसंघाचा काय विकास केला, फलानं काय केलं.
बिस्तानं काय केलं, कुठं गेली MIDC अशा म्हणणाऱ्यांना मी एक 4-5 एकर जमीन बाजूलाच MIDCची ठेवली आहे. नाही, तुम्ही काही अर्थ काढू नका. 78 हेक्टर आज आपल्या या सिरसाळ्यामध्ये MIDCचं भूसंपादन झालं. हे किती जणांना माहिती आहे? हात वर करावर. भूसंपादन झालेलं. आता ते म्हणते MIDC लगेचच. आता ह्यांचं म्हणणं असं आहे की या मागच्या 5 वर्षात 2.5 वर्ष कोविडमध्ये गेले, राहिले 2.5 वर्ष, त्याच्यात 1 वर्ष मी सत्तेत नव्हतो, राहिले 1.5 वर्ष, त्याच्यात एवढी जमीन भूसंपादन केली. ते म्हणतात MIDC झाली असेल. उद्योग कुठे एका दिवसात उभा राहतो? उद्योग एका दिवसात उभा राहतो? एका वर्षात राहतो? मी आज आपल्याला शब्द देतोय, मी या सिरसाळ्याच्या बाबतीत का म्हणून तुम्हाला अनेक वर्षापासून म्हणतोय की आज जरी सिरसाळा तुम्हाला गाव वाटत असेल तर हा सिरसाळा उद्या येणारं शहर आहे. आणि येणाऱ्या काळात भविष्यात परळी आणि सिरसाळा हे महानगर होणार आहे. हे माझं स्वप्न आहे. कुणाला माहित होतं? मी ज्यावेळेस पुण्याला शिकायला होतो त्यावेळेस पुणे हे फक्त जिजाभाऊ महाबळेश्वर हॉटेलच्या पुढे नव्हतं, औंधच्या पुढे, युनिव्हर्सिटीच्या पुढे काही नव्हतं. कुणाला माहित होतं पिंपरी चिंचवड, चाकण ही सगळी परिस्थिती एवढी मोठी होईल? पण नाही. स्वप्न, प्रयत्न, कष्ट, आज ते सगळे एक झालेलं दिसतंय ना. मग आजपासून गेली 5 वर्षापासून कष्ट घेतोय. आज कुठं मूर्त रूपाला आलाय? आणि पुढच्या 5 वर्षात हे स्वप्न जर मी पूर्ण करणार असेल, आणि ते स्वप्न कशासाठी? माझ्या पाठीवर हात मारायची म्हणून नाही. जर तुमच्या कृपा आशीर्वादानं, तुमच्या विश्वासामुळं जर आम्हाला राज्याच्या राजकारणामध्ये काम करायची संधी मिळाली असेल तर फक्त आम्ही एकट्याने मोठं होऊन जमणार नाही. या मातीत जन्माला आलो, त्या मातीतल्या माणसाला सुद्धा मोठं करावं लागेल. या उद्देशानं याच्या पलीकडे काय नाही. आज मी तुम्हाला शब्द देतोय. काही जण म्हणले की ह्यांनी काय केलं? आज शब्द देतोय. मी काय केलं? मला पांडेजींनी चिठ्ठी आणून दिली. पांडेजी की चिठ्ठी आई थी मेरे पास. ते आहे आणखीन त्यांच्या हातात. चिठ्ठी घेऊनच असते. काय काय केलं सांगा. जो किया नाही बोलते, जो करने का वो बोलते. जे केलंय तुम्हाला माहिती आहे. एवढ्यावर सांगायचं असेल तर सांगतो. पण ते तर मी लोकसभेच्या अगोदरही केलं होतं पांडे साहेब. ते केल्याने मतात रूपांतर झालं का? मिळाले का? दुःख ह्याचं आहे. ते जाऊ द्या. म्हणून जे केलंय ते मी सांगणार नाही, पण जे करणार आहे ते सांगतो. आज विश्वासानं सांगतोय 78 हेक्टर जमीन भूसंपादन झाली. ही आपली सिरसाळ्याची, परळी तालुक्यातली ही MIDC 1600 एकरची MIDC होणार आहे. 2 उद्योगासोबत, या देशातल्या उद्योगपती सोबत माझं 2 लोकांसोबत बोलणं चालू आहे. 2 आंतरराष्ट्रीय कंपनी सोबत बोलणं चालू आहे. आणि त्या बोलण्यामध्ये एक या सिरसाळ्याचा सुपुत्र आहे, जो आम्ही परदेशातल्या एका कंपनी सोबत कोलॅबोरेशन करून या आपल्या MIDC मध्ये एक एवढा उद्योग मोठा आणतोय. आणि त्या उद्योगामध्ये फक्त आणि फक्त सिरसाळा आणि या 10-15 किलोमीटर अंतरातल्या माझ्या तरुण भावाला आणि बहिणीला नोकरी लागेल. मी जे बोलतोय ते करून दाखवितोय. जर नाही करून दाखविलं तर 5 वर्षात पुन्हा म्हणून तुमच्याकडं तोंड दाखवायला सुद्धा येणार नाही. हे वचन मी आज आपल्या सगळ्यांना देतो. उठलं सुटलं काही आरोप. विकास काय केला? कृषी मंत्री म्हणून काय केलं? सरकार म्हणून काय केलं? आता सरकारने काय काय केलं हे तुम्हाला सगळ्याला माहिती आहे. बघा आजचा दिवस किती महत्वाचा आहे. आज योगानं पोहरा देवी येऊन मला आशीर्वाद द्यायला महंत आमदार बाबूसिंह महाराज आज या ठिकाणी येत आहेत. आत्ता स्टेजवर येत आहेत. मी आपल्याला विनंती करतो की त्यांचंही आपण या ठिकाणी टाळ्याच्या गजरात, ह्या आपल्या टाळ्या वाटत नाहीत,
ह्या ज्या वाजविल्यात तर कोकणात सुद्धा ह्याच्यापेक्षा जास्त वाजवितात. मला सगळीकडचा सभेचा अनुभव म्हणून सांगतो. आपलं जे आहे ना, जगात आपल्यासारख्या सभेची, त्या गर्द्याची, शिट्ट्याची, टाळ्याच्या बरोबरी कोणच करू शकत नाही. चुकलं यार, माझा तुझ्या बाबतीत गैरसमज झाला पहिल्यांदा. नाही चुकलं, गैरसमज झाला होता माझा. पण आज मी आपल्याला सांगतो की जे जे काही केलंय, पाणी पुरवठा असेल, बाकी सगळे असतील, ते तर केलंच आहे. मी शब्द देतोय, ताईंमुळं रेल्वेचं काम प्रगतीपथावर आलं. 1 वर्षाच्या आत मी आपल्याला सांगतोय जबाबदारीपूर्वक रेल्वे स्टेशन सुद्धा सिरसाळ्याचं आपलं 1 वर्षाच्या आत. तर तुम्हाला लक्षात येत नाही की काय, पण इथं जे चालू आहे ना, मैं जिम्मेदार लोगों से भी कहना चाहता हूं सबको, जरा इथं आपलं वार्डातलं इकडलं तिकडलं राजकारण सिरसाळ्याचं जरा कमी करा, बस करा. अरे ही निवडणूक विधानसभेची आहे. अरे आम्ही मेलो, तुमचं कसं? जे समोरचा उमेदवार आहे त्यांनी तर तुम्हाला काही शब्द दिला नाही, फक्त लग्न करून देतो म्हणलाय. दुसरं काय बोललाय का? काय पोरं म्हणायला लागलीत राहायला, हे पोरग लग्न करू. अरे काय तुम्ही बिल्या का हो? अरे ज्याचं लग्न झालं नाहीत पोरांनो, मी हात वर करायला लावल्यावर लय जणांचे हात होतील म्हणून करणार नाही. पण हे काही मला म्हणजे प्रचाराचा मुद्दा होऊ शकतो, पण झाला बघा, प्रचाराचा मुद्दा झाला. काय तर म्हणले मला निवडून द्या, मी सगळ्याचे लग्न करतो. अरे दिशील बी र, पोरं तयार बी होतील र. पुरींचं कसं? बरं ह्याच्यावर का विश्वास ठेवावा? हो ज्या पक्षात होता, पंजाबचा नेता कोण राष्ट्रीय, त्याच आणखीन झालं नाही. आता त्याचं होईना म्हणून इकडं आलाय, आणि इकडं आला आणि तुमचं करायला निघालाय. म्हणून माझी आपल्याला या ठिकाणी सगळ्या गोष्टीचा विचार करायचा विनंती आहे. सगळ्या बाजूने विचार करा ना. मला एक सांगा की आपल्या सगळ्या गावागावामध्ये विकास करायला जर धनंजय मुंडे कुठे कमी पडला असेल तर मत द्यायचे का नाही याचा विचार तुम्ही निश्चित करा. तुमच्या सुखात दुःखात अडीनडीला जर मी मदत करायला कुठं कमी पडला असेल तर तुम्ही मतदान द्यायचंय का नाही द्यायचं याचा विचार करा. तुम्हाला डिप्यापासून पोलपासून तार कमी द्यायला जर हा धान्यात कमी पडला असेल तर तुम्ही विचार करा. ह्याचा विचार मतदान करताना करा. का मतदान करताना विचार करणार धनंजय मुंडे कुठल्या धर्माचा आहे, धनंजय मुंडे कुठल्या जातीत आलाय, हे विचार करणार आहेत. अशी प्रथा परंपरा चालू ठेवायची आहे. खरं मला दुःख या गोष्टीचं. काही दिवसापासून राजकारण आणि मतदान द्यायची पद्धत या लोकशाहीमध्ये अशा पद्धतीने चालू झाली आहे. जातीचा, धर्माचा, फलाना बिस्ताना. अरे असं जर झालं तर भविष्यात कोणी विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढणार नाही. आणि आम्ही जे स्वप्न दाखवतोय ते स्वप्न तुमचे नाहीत, हे स्वप्न आमचे आहे. आज प्रामाणिकपणानं आज ही जी ताकद आली आहे, ही ताकद धनंजय मुंडे किंवा पंकजाताई मुंडे नाही, ही आमची ताकद आमची नाही, ही ताकद तुमची आहे. अरे आमचं काही अस्तित्वच नाही, तुम्ही आमच्यावर विश्वास टाकता म्हणून महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये तुमचं अस्तित्व आहे. आणि काही जण हे अस्तित्व संपायला निघालेत म्हणजे आम्हाला. हे कुणाचं अस्तित्व आहे? तुमचं आहे. आणि तुम्हाला तुमचं अस्तित्व संपू द्यायचं आहे निवडणुकीत? द्यायचंय का? इथं सुद्धा सिरसाळ्यामध्ये जेवढे जाती जेवढे धर्म, सिरसाळा गावात सुद्धा गावागावात सुद्धा कधी भेदभाव केला नाही. सगळ्यांसाठी केलं ना, सगळ्यांसाठी, कुठं कमी नाही पडलं. पण आजकाल वेगवेगळे मुद्दे चालू आहेत.
निवडणुकीत वेगवेगळं सगळं चालू आहे. कशासाठी? जे काय तुम्ही कराल, जे विचार आणाल, इथून विचार केला तर चुकाल. पण तुमचं माझं नातं हे हृदयाचं आहे. इथून जर चुकाल नाही तर अगदी बरोबर कराल. पण हे नातं आपलं आजचं नाही आहे. स्वर्गीय मुंडे साहेबांपासून, स्वर्गीय अण्णापासून ते आत्तापर्यंत. आणि मी आभार मानतो ताईंचे की इकडे येऊन काही जण केजाचे येऊन म्हणायला लागले तुमच्या ऊसाचं कसं. अरे एक कारखानदार अगोदरच इकडं जे चालू व्हायचं ते आता वैद्यनाथ सुद्धा यावर्षी चालू होणार आहे. बरोबर आहे. आणि इतक्या दिवस म्हणजे 14ला ज्या कारखान्याचा व्यवहार केला त्या मुंगीचा, काय कुणी कुणी अडचणी आल्या, कधीतरी एकदा पुस्तकच लिहिणार आहे त्याच्यावर. आलेला माहिती आहे काय काय अडचण आल्या, कुठपर्यंत जावं लागलं. शेवटी तो कारखाना त्यांनी दिला कारण मी त्या कारखान्याच्या मागं तुमच्यासाठी इमानदारीने लागलो होतो. बँकेच्या लिलाव्यातून मिळाला. आणि पुढच्या वर्षी ते सुद्धा कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीनं उभा तर करणार, चालवणार पण फक्त तुमच्यासाठी. त्या आम्हा कुणाला भाकर मिळेना का खायला. जिजाभाऊ काय अडचण आहे तुम्हाला? त्याला काय अडचण आहे? भाकरच नाही वापसा कारखान्यात चालवाच लागतंय. मला असं काय आहे का? कशासाठी? का तर मी एकट्यानं मोठं होऊन जमणार नाही. या मातीतल्या प्रत्येक माणूस रस्ते, नाल्या, पाणी, दिवे, बत्ती, घरकुल, आमक तमक, रोड सगळं होईल. पण हा सगळा विकास जर केला तर प्रत्येकाचं उत्पन्न दुपटीनं नाही 5 पटीनं वाढेल. विचार करा. माझ्या इथं आता मला माहित नाही का शिरसाळ्यातल्या लोकांनी असं लोकसभेला केलं. मला एक सांगा, एक संकट आलं होतं या शिरसाळ्यामध्ये. किती वीट भट्ट्या असतील? 650. काही गोष्टी मी मोजीत असतो त्याच्यात ईट भट्टी एक मोजतोय अख्ख्या परळीत 28 आहेत. 650. एक संकट असं आलं की तुमच्या 7-12वर बोजा टाकला आणि हजाराचा नव्हता, लाखाचा होता का नाही? लाख. त्यावेळेस त्या सगळ्या ईट भट्ट्या काही एका जाती धर्माच्या होत्या का हो? रुपया तरी तुमच्या 7-12वर बोजा पडू दिला का? त्यावेळेस तुम्ही काहीच नव्हतो, काहीच नव्हतो. मग ह्या सगळ्या गोष्टीचा विसर, जातीचं पातीचं धर्माचं राजकारण आलं की तुम्ही विसरून जाता. अरे अनेक संकट आपल्यावर आले असतील, गावागावात आले असतील, जी व्यक्तिगत संकट आहेत. त्यावेळेस त्या संकटाच्या काळात जर माझ्यासारख्याचं नाव आठवतोय देवाच्या अगोदर आणि त्याचा फोन नंबर आठवतोय, भगवंतानी असले आमदार का काय, मंत्रीपद काय, हे जर विश्वास संकटाच्या काळात माझं नाव आणि नंबर आठवत असेल, त्याच्यासारखा भाग्यवान कोणच नाही. देव काय द्यायला पाहिजे? आणखीन काय द्यायला पाहिजे? म्हणून आज मी आपल्याला एक सांगतो. आज ही सांगायची वेळ आली आहे कारण 17 तारखेला यावेळेस मी ठरवलंय फॉर्म भरायला सुद्धा गाडी पाठवून गर्दी केली आणि शेवटच्या दिवशी सुद्धा सभेला, रॅलीला, परळीला ना सभा ना गर्दी. कारण ठरवलं कितीतरी सभा गर्दी मागच्या 1.5 महिन्यात 50-50 हजाराच्या एवढ्या रॅल्यांनी एवढं सगळं झालं. माणसं बोलवायला आणि गोळा करायला आणि गर्दी दाखवायला आपली कुणी शर्यतच लावणे महाराष्ट्रात लावा का? मग कितीदा शक्ती प्रदर्शन असं दाखवावं उघड्या डोळ्यानं? यावेळेस शक्ती दाखवायची आली आहे निकालाच्या दिवशी की पुन्हा म्हणून आपला नाद या परळी वैद्यनाथल्या मायबाप जनतेचा नाद पुन्हा म्हणून कुणीच करू नये. ना दक्षिणेकडून करू नये, ना पश्चिमेकडून करू नये, ना उत्तरेकडून करू नये. बरं समजून घ्या. नाद करून ही ताकद दाखवायची गरज आहे. म्हणून आज आपल्याला सांगतोय, आज महायुतीचं सरकार आहे. सरकार तर सगळीकडे, तुम्हाला खरं सांगतो,
महायुतीचं सरकार येणार हे आता सुनिश्चित आहे, त्याला कुणीच रोखू शकत नाही. आता या परिस्थितीत बघा, एवढ्या योजना चालू केल्यात. लाडक्या बहिणीची योजना चालू केली, खात्यावर पैसे आले, जे ओरडायला लागलेत तेच आता कोर्टात गेलेत. लाडके भाऊ म्हणले काय, लाडक्या भावाला सुद्धा 6,000 10,000 केलं, ते सुद्धा मिळाले. वडीलधाऱ्याचं चालू आहे सगळं, म्हणजे अन्नाकडे बघून नका. सिनियर सिटीची योजना तिकडे बघून ना, स्वतःकडे बघून केली तर चालत. आता हे आमच्यावर टीका करणारे म्हणले शेतकऱ्याचं काय, माझ्यावर आरोप झाले. म्हणजे कृषी मंत्री, मला कृषी मंत्री झाल्यावर कळालं की याच्यासारखी टीका कुठल्याच खात्यावर होत नाही. खरं सांगतो, पावसाळ्यात पाऊस एक दिवस जर जास्त पडला आणि रात्रीचं लाईट जरी गेली, तुम्ही बांधावर असताना दाऱ्यावर, तुम्हाला दुसरं कोण आठवत नाही, मलाच गुचक्या लागतात. गुचक्या का लागत असतील आठवण, हा म्हणजे कसल्या भाषेत आठवण होती माझे मलाच माहिती, मनातले मनात तुम्ही काय म्हणता. पण ते म्हणलं कृषी मंत्री काय केलं. अरे मला अभिमान वाटतो सांगायला, या देशात एकमेव महाराष्ट्र राज्य आहे आणि कृषी मंत्री झाल्यानंतर 1 रुपयात पीक विम्याची योजना आली. गेला खिशातून तुमच्या रुपयाच गेला ना. पहिले सोयाबीनला किती जायचे, 1250. कापसाला खिशातून 1650. बरोबर सांगायला का नाही. आता याच्यात सगळं रुपयात आहे आणि रुपयात मिळालंय. काही ना काही तर मिळालंय. जंगली रम्मीत जेवढं मिळत नाही तेवढं तर मिळालंय. बघा एवढे हसले म्हणजे सगळ्याकडे हाय का नाही. इथं बसून सुद्धा सभेत कोण खेळायला का काय. ही परिस्थिती आहे. 1 रुपयात पीक विमा योजना आणली, ते म्हणले शेतकऱ्यासाठी काहीच केलं नाही. अरे आज PM किसान सन्मान योजनेचे 6,000 केंद्राचे चालू होते. कृषी मंत्री झाल्यानंतर नमो शेतकरी सन्मान योजना 6,000 राज्याचे चालू केले. 6-12 झाले. आता आदरणीय मोदी साहेबांनी सांगितलं म्हणले ते आता 15,000 करायचे. आता तेवढे राज्याला करावं लागणार. खिशात आले किती, येणार किती. आता बघा, पहिले 4-4 हजार येत होते, 2-2 हजाराचे. आता 15,000 होणार आहेत. आणि एवढ्यावर नाही, महायुतीचं सरकार येणार आहे, आज शब्द देतोय. आणखी नाही, मी कृषी मंत्री आहे. महायुतीचं सरकार आल्यानंतर 3 लाखाचं सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज सुद्धा माफ होणार आहे. एवढ्यावर थांबलो नाही. म्हणले लाईट लय दिवसापासून आपण बी लय मोर्चे काढलेत, मोफत लाईट द्या, मोफत लाईट द्या, मोफत लाईट द्या. झाला निर्णय. आणि असा निर्णय झाला की ना मागचं भरायचं आणि पुढचं येणारच नाही. आता ह्याचा आनंद तुम्हाला कुणाला झाला नाही. याचं कारण आपल्याला या बिलाची मागचं काय हे बी माहित नाही, पुढचं काय हे बी माहित नाही. मोटर तर चालू आहे, खरं का नाही. असं कुणाचा हातवर करा बरं. घ्या. बरं आता कॅमेऱ्यावाल्याने घेतलं ते काय फरक तर पण नाही. काय आपलं मागचं भरायचंय नाही, पुढचं द्यायचंय नाही. आता एवढं, आता किती आणखीन लाड करायची शेतकऱ्याची आपण सगळेजण. म्हणून हात जोडून कळकळीची विनंती आहे, या सिरसाळ्याचा नाही तर सबंध परळी विधानसभा मतदारसंघाचा अभूतपूर्व विकास करण्याची शपथ मी आपल्या सगळ्यांच्या समोर घेतोय. आतापर्यंत केला, इथून पुढच्या काळात आम्ही सगळे मिळून, तुम्ही स्वप्नात सुद्धा पाहिलं नसेल एवढा आमूलाग्र बदल तुमच्या जीवनामध्ये करण्याचा आज या ठिकाणी मी आपल्या सगळ्याच्या समोर वचन देतो. 20 तारखेला मशीनवर 1 नंबरला धनंजय पंडितराव मुंडे घड्याळ. आणि आता जे आहे शेवटचं, किती मिनिट राहिले, सेकंद राहिले असतील, शेवट किती 40 सेकंदात फक्त शिरसाळकरांनी ऐका, दुसरं कुणीच नाही.
इस बार नहीं सुधरेंगे ना भैया, मुझे सुधरना पड़ेगा। खूब खूब धन्यवाद।